पुण्यामध्ये एक 4-5-10 दिवसापूर्वी एक मनोरंजनाचा खेळ झाला आणि काही तथाकथित बुद्धिवादी एकत्र आले. बुद्धी कमी न वादी जास्त. त्याला म्हणतो बुद्धिवादी. बुद्धी तशी त्या मानाने कमीच, कारण बुद्धीची व्याख्या जर कळून घ्यायची असेल तर मौलींकडून कळून घ्यावं लागेल ते आपल्याला. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. आता जे तिथंच थांबा म्हणजे आपल्याला विक्षेप होणार नाही. आणि मुलांना सुद्धा तिकडेच ठेवा, थांबवून घ्या. एक ध्यानात घ्या, परमार्थ खेळीमेळीनं करायचा असतो, परमार्थाचा पूर खेळ करायचा नाही. थोडीशी मर्यादा ठेवूया आपण, की कुणीतरी येत आहे कुणीतरी जात आहे काहीतरी होत आहे असं 1 तासभर याचं गांभीर्य राहायला पाहिजे. आपण ठेवूया ते. खूप सुंदर वातावरण आहे, तर तेवढं थोडंसं झालं तर छान होईल. तर पुण्यामध्ये येऊन आणि एक मुह धातू आहे संस्कृतमध्ये. मुह्यते म्हणजे वेडे होणे, आसक्त होणे. त्याच्यापासूनच शब्द बनतो मूढ, आणि त्याच्यानंतर तो शब्द जातो मुग्धतेकडं. थोडं वेगळं बोलायचं आहे गणेश महाराज. बाळा प्रौढा आणि मुग्धा आणि ओवाळेती परमानंदा. भक्त मुग्ध होतात परमात्म्यामध्ये, परंतु पुण्यामध्ये तथाकथित मुग्धा कर्णिक नावाची बाई एक, आणि तिने सांगितलं की वारकरी संप्रदाय जो आहे आता तो कालबाह्य झाला आहे. खरं तर त्याच्यासाठी एक स्वतंत्र 2-3 कीर्तन करावं लागेल बरं का. आणि हे याच्यासाठी आलाय बरं का, ओढून ताणून नाही. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांना ही बाई आडाणेश्वर म्हणते, जगद्गुरु तुकाराम महाराजांना फुकाराम म्हणते. या बाईला कसं कळावं? या महाराष्ट्राचा श्वास ज्ञानोबा आहे, तर महाराष्ट्राचा प्रश्वास जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. विद्यावाचस्पती अण्णा म्हणायचे, महाराष्ट्राची जगण्याची तार जर आपण पाहिली तर जसं महाराष्ट्राचं जगणं म्हणजे विजेची तार आहे, तर त्या विजेच्या तारातील वीज जर कोण असेल तर ते ज्ञानोबा तुकाराम आहेत. किंबहुना या महाराष्ट्राला जगणं शिकवलं, या महाराष्ट्राचं जिवंतपण ज्ञानोबा तुकोबाराय आहेत. आणि म्हणून बऱ्याच बोलल्या त्या बाई वारीविषयी बोलल्या. अरे वारी म्हणजे काय? अद्वैत. वारीचा एका वाक्यामध्ये जर उल्लेख करायचा तर वारी म्हणजे काय? अद्वैत. हजारोचा समाज वारीला निघतो. सकाळी 3 वाजेपासून आंघोळी, 2-3 वाजेपासूनच आंघोळीची लगबग सुरू होते. एकच टँकर, आणि एका नळाखाली स्त्री आंघोळ करते, एका नळाखाली पुरुष आंघोळ करतो. पण आंघोळ करत असताना पुरुषाच्या ठिकाणी पुरुष भाव नाही, स्त्रियांच्या ठिकाणी स्त्री भाव नाही, उरते फक्त माऊली. ही वारीतली अद्वैतता आहे. कसं कळणार तुम्हाला हे सगळं? कसं कळणार? माऊलीच म्हणताय, विश्वाचे आयुष्य जेने उजळे, तो सूर्य उदयला देखून सवेळे, पापिया फुटती डोळे. कुणाचे? डुडुळाचे. माऊली सांगून ठेवलंय अगोदरच. असोत हे वयाने कायसे मूर्खाची बोलणे, वाया वाढविता वाणी शिने लहान. मूर्खांच्या गोष्टी जास्त करत गेले की वाणीला शिन होतो. पण काय होतंय सर, बरेच वेळेस आपण यांना प्रत्युत्तर देत नाही, म्हणून हे मराठी भाषेमध्ये म्हणायचं तर माज चढतो यांना. साधारणतः उत्तर त्याचे द्यायला पाहिजे, साधारणतः. आणि वारकरी संप्रदायावर कितीतरी आसमानी सुलतानी कितीतरी संकट या काळामध्ये आलेत, हजारो वर्षापासून येत आहे, तरी हा वारकरी संप्रदाय वाढत आहे, झळाळत आहे. वारकरी संप्रदायाचं कोणी वाकडं करू शकत नाही. का? हा स्वतः भगवंताने निर्माण केलेला आहे, संतांनी निर्माण केलेला आहे. म्हणून काही घाबरायचं गरज नाहीये.